राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून घसरून थेट 1,65,66,164 वर आली। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी नोंदी वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच तब्बल 92 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिला जे अपात्र ठरलेल्या आहेत। पण आता सर्वात मोठा प्रश्न पडतो की तुमचं नाव या 92 लाखाच्या यादीत आहे का? म्हणजेच तुम्हाला मिळणारा हप्ता आज अचानक बंद झाला का? ई-केवायसी केलेलं असूनही लाभ मिळत नाही आहे का? की तुमचं नाव पात्र लाभार्थ्याच्या यादीतूनच काढण्यात आलं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 92 लाख महिलांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरच बोलणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, माहिती अधिकृतून समोर आलेल्या माहितीनुसार पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी नोंदी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत। म्हणजेच पूर्वीच्या लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2,48,00,000 होती, आता ती सुमारे 1,65,00,000 आली आहे। म्हणजे जवळपास 92 लाख नोंदी कमी झाल्या आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींनो, समजून घ्या, तुमचं पण या यादीतून नाव वगळलं असेल, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 92 लाख म्हणजे सर्व महिलांना एकाच कारणामुळे अपात्र ठरवलं असं नाही, वेगवेगळ्या कारणामुळे या नोंदी वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच आणि यातील सर्वात मोठा आकडा आहे ई-केवायसी पूर्ण न झालेले सुमारे 62 लाख नोंदीचा आकडा समोर आलेला आहे। म्हणजेच ई-केवायसी न केलेले महिला 62 लाखचा आकडा आपल्या समोर आलेला आहे। 92 लाखामध्ये कोण कोण आहे ते पाहूया आपण। आता प्रश्न येतो, या 92 लाख महिलांची नावे नेमकी का वगळण्यात आली? म्हणजे 92 लाख महिला अपात्र ठरण्याचं कारण काय? लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिला एकदाच बाहेर निघण्याचं कारण काय? तर समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे 62 लाख नोंदी ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे वगळण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच 62 लाख महिला अपात्र ठरण्याचं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न झाले। यानंतर सुमारे 16 लाख लाभार्थी अशा कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्याचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त होतं तुमचे। तसेच सुमारे 4,42,000 प्रकरणामध्ये सरकारी कर्मचारी असल्याचे ई-केवायसी प्रक्रियेत समोर असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे। सुमारे 3,60,000 लाभार्थी संजय गांधी निर्धार योजनेचा लाभ घेत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तरी काही प्रकरणामध्ये एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, वय मर्यादा आणि जिल्हास्तरीय पडताळणी अशी कारणंही समोर आलेली आहेत। म्हणजेच तुमचं नाव वगळलं असेल तर त्याचं कारण काय आहे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं ठरतं। लाडक्या बहिणींनो, आता हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःला विचारायला हवं, माझं नाव तर या 92 लाखामध्ये नाही ना? कारण केवळ हप्ता आला नाही म्हणून तुम्ही लगेच स्वतःला अपात्र समजू नका। कधी ई-केवायसी पडताळणी किंवा माहितीतील त्रुटींमुळे जे लाभार्थी नोंद प्रभावित होऊ शकते, म्हणून तुमच्या अर्जाची आणि लाभार्थ्याची स्थिती अधिकृत नोंद तपासणं महत्त्वाचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपूर्ण किंवा बनावट यादीवर विश्वास ठेवू नका। तुमची पात्रता आणि लाभार्थी स्थिती अधिकृत नोंदीतूनच तपासा। एक मोठा गैरसमज, आणखी एक गोष्ट स्पष्ट करूया, बातम्यांमध्ये 92 लाख महिला अपात्र म्हणजेच 92 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादीमध्ये आहेत असा उल्लेख केला जात असला तरी उपलब्ध माहितीनुसार हा आकडा विविध कारणामुळे कमी झालेल्या लाभार्थीची नोंद आहे। तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका। म्हणजे 92 लाख महिला जे आहे काही कारणामुळे म्हणजेच त्यांच्या चुकामुळे जे आहे ते बाहेर पडलेले आहेत। विशेषतः 62 नोंदी म्हणजेच 62 लाख महिला जे आहे फक्त ई-केवायसी न केल्यामुळे ह्या लाडकी बहीण योजनेच्या बाहेर पडलेल्या आहेत। पण लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही, फक्त काही कारणामुळे 62 लाख महिला म्हणजेच 92 लाखमधील 62 लाख महिला जे फक्त ई-केवायसी पूर्ण न झाल्याशी संबंधित असल्याचे अहवाल सांगतात। म्हणजेच त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं नाव कायमचं अपात्र झालं आहे असा निष्कर्ष लगेच काढू नये। तुमच्या प्रकरणात नेमकं कारण काय आहे हेच सर्वात महत्त्वाचं आहे। म्हणजे तुमचं कारण कशामुळे तुम्ही अपात्र ठरलात हे सर्वात महत्त्वाचं ठरते। तर आता आपण एक कल्पना करूया, 2,48,00,000हून अधिक लाभार्थी असलेल्या योजनेची संख्या आता सुमारे 1,65,00,000 आलेली आहे। म्हणजे जवळपास 92 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत, 92 लाख नोंदी कमी झालेल्या आहेत। ही छोटी गोष्ट नाही आणि म्हणूनच तुमचं नाव या योजनेत आहे की नाही, तुमची पात्रता कायम आहे की नाही आणि तुमचा हप्ता का थांबला आहे हे जाणून घेणं प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचं आहे। तुमच्या घरात, कुटुंबात किंवा ओळखीत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा।
कारण कदाचित तिलाही प्रश्न पडला असेल, माझं नाव त्या 92 लाखांमध्ये आहे का? तर मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी नोंद मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत आणि सुमारे 92 लाख नोंदी वगळण्याची माहिती RTI मधून समोर आलेली आहे. पण प्रत्येक नोंद एकाच कारणामुळे वेगळी नाही. 92 लाख नोंदी म्हणजेच 92 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ती बातमी सरळ RTI मधून समोर आलेली आहे. म्हणून अफवावर विश्वास ठेवू नका. तुमची अधिकृत लाभार्थी स्थिती तपासा आणि तुमच्या नोंदणीत नेमकं कारण काय आहे ते समजून घ्या. आणि हो, तुमचं नाव या 92 लाखामध्ये आहे का, हा प्रश्न फक्त तुमचा नाही, महाराष्ट्रातील लाखो तमाम महिलांचा आहे. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया एका महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.